आज आहे ना खूप कंटाळा आला आणि आज आहे ना आपल्या औषधाला एकही गिराईक यायना पार 10-10:30 वाजले तर कोणाचाच पत्ता नाही बा आज. नाही तर कवा 8लाच लोक असे लाईन लागते माघारात. आज तर काय कोणी याय. आग गोल गोल चांबड्याला गोल गोल चांबड्याला दांड कस वाजतय दांड कस वाजतय बग 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 सखे कस गुबू गुबू वाजतय बग 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 सखे कस गुबू गुबू वाजतय. च्या आज गोट्याचा फोन आला. गोट्या बर काय म्हणतो पाहत. हा बोला गोटीराम. काय हो हो मीच बोल ना. हा टॅमिनस औषध हो भरपूर आहे ना भरपूर आणले. किती जण 8 जण काय दिशी प्याते असं. हो वाढेल ना आपल्या यांना बी. जाऊ दे त्यांचे पिऊ दे पण आपलं औषध आहे मान एकदम पॉवरफुल. गोट्या तुला माहितीये ना त्या अंड्यावाल्यांना नेलं होतं. मग दे पाठवून चल सगळे जण मी बसले. तू येतोय स्वतः बरं या गाडीतच या लो. हा आई 1 वाजतो या या टपक्या. ठीक आहे चल. हो ओके ओके. बरं झालं त्या गोटीरामचा फोन आला. आता 8 जण आहे त्यांना टॅमिनेचं औषध लागत. टॅमिना वाढवायसाठी 80,000चा धंदा आहे. येऊ दे आता कोण आलं काय माहिती. जागे वगैरे का चालू बरं झालं. येऊ का? हो या कोण. मी शांताबाई. कुठले तुम्ही. इकडून आले मी गाजरवाडीवरून. गाजरवाडी. हा हो काय हो. अहो ते स्टॅमिनाचं औषध तुम्हीच देता ना. हो या. अहो म्हणले ते बबनराव कार्ड घाले तुम्हीच ना. काय कार्ड घाले. हो तुमचं लय मोठं नाव आहे ना. अहो कार्ड घाले नाही मग घाल काढे. अच्छा म्हणजे घाल काढे का? हा कार्ड घाले नाही. ते मला एक जणांनी पत्ता दिला ना. तर मग ते मला बबनराव कार्ड घाले ना. नाही ते घाल काढे म्हणले असतील पण मग मला ते हे नाही होत. तुमच्या ऐकण्यात बदल झाला. हा म्हणजे माझं आडनाव का पडलं माहितीये का. हा मी घालितो काढितो. काय घालितो काढितो. काय घालीत्या काय काढीत्या. अहो हे औषध माझ्याकडे मोठी कंपनी. हा बरोबर. हा या औषधाचा ज्यूस तयार करतो. हा का. हा हा मग ते ज्यूस बाटलीत भरलं हा का मग ते मशीन मध्ये चेक करतो. हा इकून घातलं हा का इकून काढलं. औषधाच्या बाटल्या. हा म्हणजे घालीत्या काढीत्या. घालीत्या काढीत्या म्हणून तुमचं आडनाव घाल काढे. हा पडून गेले. हा मला वाटलं काढ घाली का काय. नाही बरं जाऊ द्या. जे काय असेल ते आडनावात काय एवढं नाही का. मी तुमच्याकडे औषधच न्यायसाठी आले हो. या ना बसा. बर बाई हा तुमचं नाव काय. माझं नाव शांताबाई खोशे. शांताबाई खोशे. हा म्हणजे तुम्ही काय खोशे देव. नाही आम्ही खोसती बिसती नाही. मग आडनाव आहे ना ते. आडनाव खोशे का. हा बरं बाई हा तुम्हाला औषध पाहिजे का. हो बरं झालं तुम्हाला सांगतो माझं नाव लय मोठं आहे. हा का. हो माझ्याकडे औषध असे भारी ना लय पावर त्याच्यात. हा मग नाव ऐकूनच आले ना मी. हो लय ना लांब वापितो मी. हा मग मला पण औषध द्या बर का. हो का हो बाई. हा तुम्हाला औषध देतो मी पण तुमचा टॅमिना कमी झाला का. अहो आता हे का विचारणं झालं का. काय हो. माझा स्टॅमिना म्हणजे डायरेक्ट डाऊनच होऊन गेला. एवढासा सुद्धा राहिला नाही. अंगात अशी ताकदच राहिली नाही. पॉवरच राहिली नाही. काय सांगा त्या लग्न झालं होतं तर नवऱ्याने टाकून दिलं. मग एकूण तिकून असं थोडस मित्र केला
काय केलं एकूण तिकून एक मित्र भेटला. तुम्हाला? हा म्हणजे तुम्ही ठुलाच लठ्ठ्या बा. हा हा तुमचं काय बागानं तवा लठ्ठ्या ठुलाच. अहो असं काय बोलून राहिले तुम्ही? बरोबर आहे. अहो मग आता जीवनाला मौज मजा करायला कोणतरी पाहिजे ना. नाही आधार पाहिजेच. हा मग एका माणसासोबत प्रेम केलं मी. हो पण मग काय झालं, नवीन नवीन आम्ही लय मस्त भेटायचो. लय ताकद होती अंगात, सगळं करायचो. पण नंतर काय मागून झालं, पुढून सगळं. हा या काही की काय झालं माये ना, ताकदच संपून गेली अंगातली. म्हणजे तुम्हाला एक अशक्तपणा आल्यासारखं. हा तर मला आहे ना असं औषध द्या का मा मित्र आहे ना असा खुशच झाला पाहिजे. तो आहे ना नुसता नाराज नाराज राहतो. आता काय सांगू तुम्हाला, असा विचार करतो तो, असा विचार करतो तो, असा विचार करतो. त्याला असं वाटतं का मी एवढं प्रेम केलं आणि काही शांत मला सुख नाही देत, असं मा मित्राला वाटत. आणि नुसता नाराज नाराज राहतो. आमचं लय प्रेम आहे एकमेकांवर. हा का, म्हणजे तुमचा फक्त जीव पडून गेला. तुम्ही काला उठले? बसा ना. हा बसतो ना. मला काय वाटलं मी येऊ का काय, तुम्ही मला बोलावलं काय असं. नाही नाही, ते मित्राची कहाणी सांगत बस. हा म्हणजे तुम्ही ते एकटेच बोलत होते. हा असं मनाशी दुःख सांगत होते. माझ्या दुःखात अशी तिकडे गेले. हो हा मग आहे ना, हाय औषध भरपूर आहे. तर मग मला आहे ना त्याला असं खुश करायचे. तो असा आहे ना खुश झाला पाहिजे. असा मला पाहिलंय ना त्याला असं हे वाटलं पाहिजे. आणि मला बी असं पावर आला पाहिजे. पावर नाही शांताबाई, तुम्हाला खोटं वाटत. हे औषध असं आहे, याच एकच बुच घ्यायचं. पण तुम्ही या भुईवर काय उद्या फेकशाल तुम्ही. पहिला तुमचा तो लठ्ठी आहे ना, त्या लठ्ठ्यालाच अशी कवळी घालच्या. हो बर ते औषध द्या ना तेवढं लवकर. हो देतो. ती बाटली आहे ती 200 ग्रॅमची राहते. हा का? हा 200 ग्रॅमची नाही, ते 400 ग्रॅमची असो. पहिली तुम्ही द्या. 10,000ला आहे बाटली. 10,000ला आहे का? अहो असू द्या, तुम्ही बाटली तर द्या. पहिलं औषध द्या, मला घेऊ द्या पहिलं. घ्या. एवढं बॅग सगळी औषधांनी भरली. हो मग ते माग पाहुणे येऊन राहिले आता 8 जण. 8 जणांना घ्यायचंय. मग फोन आला होता. हे घ्या. बया येईल ना, पण मग याने मला गुण असा स्टॅमिना वाढेल ना, पावर वाढेल ना. पावर अग बाई काय सांगू, तुम्ही नुसते अशा तरा आता ते मला घ्यायची येळ नाही आली अजून. नाही तर मग मी कळाला असतो. पण बाकीचे घेते ना ते पोरं नुसते नाचत येते घरी. बरं मग मी जाऊ का? पण मग मला पैसे देऊन जा. हा पैसे राहिले ना. मग फोन पे मला द्या. बरं मी ना काय फोनच विसरून आले. तुम्हाला फोन पे करू का? तिकडून हा द्या करून. तुमचा नंबर आहे आहे माझ्याकडे, ना? मी घेले त्या एका माणसाकडून. हा चालेल. बरोबर जाऊ का? हा जा. पण ऐका, एकच बुचन घ्या गेले तुमच्या टायमिंग. किती वेळा घ्यायचं? ये ना आता गेल्या तर तुमचा लक्ष्य आहे, त्याला तुम्हाला भेटायला जायचंय तर तवाच घ्यायचं 5 मिनिटं आधी. 5 मिनिटं आधी का? बरोबर जा. बया तुम्ही खरंच लय देवासारखे हो. हो पडेल ना फरक? तुम्ही पहा माझ्या. बरोबर. पाय बा आता या शांताबाईला टॅमिनेट औषध दिले. बाई न एक बुचान जर घेतलं तर असे ठणानं उड्या पिके. जाऊ दे, दिल पैसे कुठे जाणार नाही. चला आता आहे ना, मला आहे ना पुंजाला भेटायला जायचंय. त्याच्या आत आहे ना औषध घेऊन टाकी. ते 5 मिनिटं आधी घ्यायला सांगेले. बापरे, हाय जरासं कडू आहे औषध, पण जाऊ दे. कडू जरी असलं पण गुण तर येईल. आता आहे ना बाटली ठेवून देते. थोडीशी पडते आता. 5 मिनिटांनी तो बाबा म्हणेले, काय नाव त्याचं, बबनराव घाल काढे म्हणून 5 मिनिटांनी लगेच तुम्हाला फरक पडेल.
बापरे. हा. भया काय ताकद आली बाय हाता पायांना. हो हातांना सुद्धा फक्त असं औषध घेतलं आणि टेकलेच तर लगेच स्टॅमिना वाढला. आई 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 आता तर नुसतं कस तरी वर राहिलं. आता आहे ना, आता पुंजाला अशी खुश करीते. मला म्हणायचं ना तू काय नसते आता ताकदच नाही तो, तू अशीच झाली, तू लई झिलाट झाली, तू काय अशी तू काय तशी. आता बाबा थांब तू, आता तुला जामच करून टाकीते मी. हॅलो हॅलो. पुंजा कुठे आहे तू? हॅलो हा बोल ना. पुंजा कुठे आहे तू? मी बाहेर आहे थोडं. बाहेर? हा म्हणजे किती लांब आहे तू? मग आपल्या गावापासून 50 किलोमीटर लांब आहे. अय बाबा 50 किलोमीटर कायला गेला तू? अरे तू म्हणत होता ना एवढ्या दिवस तो अंगात ताकद नाहीये, नुसती जिलाट झाली. तुला सांगते मी आहे ना स्टॅमिना वाढायचं औषध घेतलं औषध. आणि तुला सांगते आता मला असा स्टॅमिना आला ना बाबो. आता तू आला ना तुला नुसती कवळीच घाली ती मी. तू लवकर ये आता माझ्याकडं. अरे काय चावलं ते शांती. हा चावळत नाही, खरं सांगू राहिले मी. अरे तू दमच नाही राहिला. अय बाबा रोजच्या याच्यावर नको जाऊ ना, ये ना लवकर. अरे मला असं झालं का, तू कधी येशील? लवकर ये पटकन तू. काच काय घेतलं तू? तुला भेटायचंय म्हणून. मी काय म्हणते पुंजा बोल ना. अरे लवकर ये ना, लई लई स्टॅमिना वाढला, लई ताकद आली. अगं शांती ऐक, हा तुला खरं सांगतो. हा बोल ना. मी हा दुसरी बाई घेऊन आलोय. दुसरी बाई? हा तो स्टॅमिना नव्हता ना. अय बाबा काय बोलू राहिलाय? अरे दुसऱ्या बाईला घेऊन कायला गेला? तुला काय एवढा दम नव्हता का? हा मी दुसरी आणले ते चिंगी चिंगी संग आलो पळून. अरे पण आता मी काय करू? मला इकडं असं झालंय का आता कोणाला कवळी घालून कोणाला नको. अरे तुझ्यासाठी मी 10,000चं औषध घेतलं स्टॅमिना वाढायचं. नाही मी तिकडे नाही आता सध्या. हा आता माझा विषय सोडून दे. मी दुसरी पाहिली. ए पण तू असा पळून कसं गेला? मला 2 शब्द तर विचारायचे. मी काल ते औषध खाल्लं असतं. आता मला असं झालं काय करू काय नको करू. ऐक ना शांता. हा ठीक आहे मग बिल गायचा टाइम आहे सोड. बिल गायचा? हा बिल गायचा टाइम आहे. अरे इकडं मला बिल गायचं सोडून तू तिकडं कोणाला बिल गो राहिला तू? ठेव ठेव नाही ठेवू नको. थांब तू लवकर ये ना बाबा. ठेवी तो काय लो भया, या मेल्याने तर कट करून टाकला. काय करू आता? एवढा स्टॅमिना वाढला याच्यासाठी एवढं 10,000चे औषध घेतले. आता काय करू? चला आता काहीतरी करावंच लागेल. बया बाबा तो इकडं डराडर बोरू राहिला. झोपेली वाटत. तिकडं तर घराचे सगळे दार उघडेच आहे. बापरे काय करू आता? ओ बाबा अहो ते तुम्ही स्टॅमिनाचं औषध दिलं. बसा अहो माझा इतका स्टॅमिना वाढलाय आता काय सांगू तुम्हाला. बसा. अहो बस होतच नाही. म्हणजे स्टॅमिना वाढला ना औषधान? वाढला म्हणजे ते कायला विचारत्या? नुसतं असं वाटतं उठून उभं राहा खाली बसवानाच. शांताबाई, हा मग तुमचा तो टग्या खुश झाला का नाही? तो लठ्या. अहो आता काय सांगा त्या, तो तिकडं खुश झाला असता तर इकडं काय आले असते मी परत. म्हणजे काय झालं? अहो तुमच्याकडून औषध नेलं, एक गुचान औषध घेतलं, 2च मिनिटात असा स्टॅमिना वाढला. आता तुम्हाला काय सांगू, अशी पावर आली. आणि त्या टाग्याला फोन केला तर तो मेला म्हणतो मी दुसरी बाई घेऊन कोणत्या चिंगीला घेऊन पळून गेला. अरे आता तुम्ही सांगा. त्याला म्हणले तुला एवढा दम नव्हता का? हा
तुझ्यासाठी मी 10,000चं औषध घेतलं. नाही मग ते तुम्हाला सोडून दिलं त्याला. बरं तुम्ही मला सांगा आता बबनराव घाल काढे ना. हा आता तुम्ही सांगा आता या स्टॅमिना वाढला त्याचं मी काय करू आता सांगा बरं तुम्ही. हा कुठं जिरू मी आता मला असं झालं आता काय करू काय नको करू मग असं वाटू राहिलं असं. इडं बसा. हा, बसू का. अहो मग ते औषध काला घ्यायचं पहिला तुमच्या त्या लाट्याला बाई फोन करायचा तुम्ही. अहो मला वाटलं तो 5 मिनिटात इतर वेळेस फोन केला का लगेच यायचा. मला वाटलं असा उड्या मारीत येईल माकडासारखा लगेच मला कवळी घेईल लगेच माया पप्पे घेईल पण काच काय. मग आता ते औषध तुम्ही पिले आणि माझ्या काला आले मग. अहो आता तुम्हीच काहीतरी उपचार द्या ना याच्यावर काहीतरी मार्ग सांगा ना आता काय करू मी. आता याच्यावर नाही बाई उपचार आपल्या फक्त. शांताबाई तुम्ही एक काम करा तुमच्या घरी जा आणि असा कुदळ तेव्हा तुमचं जिरल. उधर हा कुदळ. अहो आता एवढ्या गडबडीत कोण भेटणार आहे. आता मला असं झालं का काय करू काय नको करू. नाही मग त्याला इलाज नाही ना. चांगला कुदळ पाहिला का त्याला डायरेक्ट कवली घाला आय तो जिरील तुमची. यावा मी तुम्हाला एक सांगू का. काय माझं ऐकशाल का तुम्ही. बोला काय म्हणणं. येवा आता मी असं एवढं माझं सगळं दुःख जे काय काय हो राहिले हे लोकांना नाही सांगू शकत. हे तुम्हाला सगळं माहिती बरोबर आहे का नाही. पावर आल्यावर कसं होते कसं नाही ना. आता लोकांकडे जाऊन दुसरा माणूस शोधित बसण्यापेक्षा मग तुम्ही आहे ना. कोण मी. बाई ऐका म्हणजे मी स्टॅमिना वाढवायचं लोकांना औषध देतो त्याला दवा गुण देतो नाही का. आणि तुम्ही माव प्रयत्न करायला लागले का म्हणजे माझंच औषध पिऊन माव प्रयत्न आहे. अहो आता इथं दुसरं कोणी उपलब्धच नाहीये ना तर मग तेवढं सहकार्य करा ना मला. नाही बाई माझ्या ना नेवाना. अहो बबनराव तेवढी मदत करा ना. अहो शांताबाई तुम्ही म्हणत्या मदत करा मला काय मावाला धंदा बसू. तुम्ही सोडा बरं पहिले मला. उठा तुमच्या घरी जा. अहो धरू द्या ना. नाही अहो धरायचा तुमचा लाठ्या धरायचा तर तुम्ही मला काय कवल्या माझं राहिले. अहो मी काय म्हणते यमा तुम्ही मला 10,000चं औषध दिलं ना वाटलं तर मी तुम्हाला अजून 10,000 देते पण तेवढी एवढ्या वेळेस मदत करा. म्हणजे काय एवढ्या वेळेस मदत करा म्हणजे तुम्ही 10,000 अजून द्या ना. अहो ऐका ना 10,000 माझ्याकडून घ्या वाटलं तर. पण ऐका शांताबाई तुम्हाला लई त्रास होऊन राहिला का. अहो आता हे का विचारणं झालं का औषध लई झालंय तुमचं. आमचं अहो मी काय म्हणते बोला बबनराव करा ना काहीतरी तेवढं माझ्यासाठी 10,000 माझ्याकडून घ्या पण मला अशी मिठी मारू द्या ना तुम्हाला. शांताबाई इकडे या आता आहे ना तुम्हाला मी शांत करतो बर का शांताबाई. आता तुम्ही मला 10,000 देऊ राहिले आणि काय झालं माहितीये का तुमची ना अवस्था मला पाऊशी वाटाना. हो करा ना मदत. बापरे मला असं माहित असतं एवढं पॉवरफुल औषध आहे तुमच्याकडं. मला वाटलं येईल थोडासा स्टॅमिना वाढल. अहो पण लय वाढलं लय म्हणजे असं बीपी कसा हाय होतो माणसाचा तसा हाय होऊन गेला ना असं मला काय करू आता. अहो थांबा नका कुलर गरके मारू. आता आहे ना तुम्ही 10,000 कवा द्यायचे लगेच ना. अहो तुम्हाला काय करायचं 10 काय 15 घ्या पण तुम्ही काहीतरी मला सहकार्य करा. नाही लगेच तुम्हाला थंड करून टाकेल. चला सारखं तुम्ही ना अहो तुम्ही वडा ना पक्या माजून लट झाल्या. तुम्ही पक्या लट झाल्या माजून. सारखा वर सारखा पडा थांबा मी पांघरून घेतो. तुम्हाला दोनच मिनिटात डेंजर औषध आहे तुमचं. कस काय बाबा
शांताबाई थांबा थांबा गागू नका बापरे. आय 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 ए बाबा ए शांताबाई तू मला जाम केलं कस काय वाटलं बाई तुमचं औषध लय डेंजर आहे हो बाई. अहं. आजपासून मी तुमचं ते औषध नाही घेत जाणार हो. अहो औषध आहे स्टॅमिनाचं. मग ए तुम्ही पाहिलं ना तुमचा लठ्ठ निघून गेला आणि मी औषध दिलं आणि तुम्ही माकच आले. तू लोकांना माहित जर झालं तर माझी कंपनी बंद पडेल ना बाई. बरं जाऊ द्या. शांताबाई बरं येऊ का मी आता. बरं ऐका तर खरी हा आता मला तुम्ही 10,000 रुपये ठरवले होते हा हा ते 10,000 द्या हा. आणि औषधाची बॉटल दिली ती ना हा. आणि ते 10 द्या असे 20,000 द्या. ते औषधाची दिली ना. नाही ना ते तुम्ही नाही का म्हणा फोन पे मारी ते का तर तुम्ही घेऊनच माग आल्या. हा हा आणि मग? बरं बरं देते देते. तुमचा काय 1 रुपया बुडवणार नाही. 1 रुपया मी बुडवणार नाही. तुम्ही मला एवढं वेळेला सहकार्य केलं. तो टाक्या निघून गेला अहो. तरी तुम्ही मला प्रेम दिलं. आता मला थोडं बरं वाटलं. नाही तर तुम्हाला सांगते बबनराव असं होत होतं असं होत होतं. खाली बेली झाली खाली बली हा खाली बलीच झाली चांगली. अहो खरंच खलीबली झाली होती. नुसतं कस तरी अंगातलं स्टॅमिना होत्या. कॅमेरा हा. पुन्हा एकदा पाहायचा का नाही नका. आता मला बरं वाटले. मग ते हे होत होतं ना. अशी गुदगुल्या व्हायच्या गुदगुल्या. हा आणि जाऊ द्या. तुमचे पैसे घेऊन हो, टाका. द्या. तुम्ही माझी वेळेला कदर केली बरोबर का? हो जा बा. हे 10,000 औषधाचे हा. आणि हे 10,000 ते आताच्या कामाचे. हा, हा. येऊ का मी आता. हो या हा? या. आईला जाऊ दे बाई. शांताबाई आली आणि का तिचा लठ्ठ्या पळून गेला. माक आली मला म्हणा आता तुमच्याशिवाय गती नाही. आणि जाऊ दे तिनं 10,000 रुपये औषधाचे दिले आणि 10,000 रुपये असे दिले का तिची मॅजी रावली. हा तिला लय पावर आला बाई नुसती नाचायची. आपलं का असं आहे कुणी या औषध घेऊन जा पण आपलं औषध लई पॉवरफुल. अहो शायला बबनरावची एवढी मोठी कंपनी आणि त्या मीनं वाढवायचं मी औषध देतो आणि या बायाचं मा औषध खाऊन आणि माकच त्या मीना जिरवायला येते बा. शायला मग तर असं झालं मग तर मला कंपनी बंद करायला लागल. पण आता इडून पुढे ना यांना औषध द्यायचंच नाही. हा बबनराव द्याना तर राहू दे. इडून पुढे बायांना औषध नाही माणसांना बस जाऊ द्या. आता चाल गिरायक येतील माय बॅग घेऊ दे औषधांची. आईला बाई 10,000 कमाऊ. बरं झालं बायको नव्हती घरी. नाही तर का बाबा त्या बाईनं मला जर त्या शांताबाईनं कवळी मारली असती तिच्या देखता अरे तोंडात हा नाही माणूस नसतं राहिलं. नको बाई बायांना औषध नकोच.